तर मी आज वांग्यांची भाजी बनवणार आहे. सगळे वांगे शेंगदाण्याचं बुट्ट करून मी तुम्हाला दाखवते आहे. सायत बघा, हे शिजून घेतलेले आहे. मी आता त्यांच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट भरणार आहे, लसूण काढून घेणार आहे, कोथिंबीर, टमाटा, एक टमाटा, कढीपत्ता. तर आता मी त्याच्यामध्ये बुट्ट भरणार आहे. थोडं तिखट याच्यामध्ये मी घालते आहे, थोडी हळद, थोडं मीठ, असं कालवण करून घेणार आहे. बघा, याच्यामध्ये असं शेंगदाण्याचं कूट भरते आहे. अगदी साधे आहे. हे बघा, भरून झालेलं आहे. शेंगदाण्याचं कूट भरलेलं आहे, एकदम साधं सोपं. मी आता याच्यामध्ये लसूण काढून घेतलेलं आहे. मी आता त्याच्यामध्ये तिखट टाकणार आहे, काश्मीरी मिरची आहे, आपल्याला लागलं तेवढं टाकायचं. अगदी छान भाजी लागते, मस्त. थोडा गरम मसाला, बघा असं काढून घेतलेलं आहे. लसूणमध्ये मसाला, तिखट, मिरची काढलेली आहे. आता गॅस पेटवत आहे. अगदी मस्त छान भाजी होते आहे. त्याच्यामध्ये आहे मसाला पण, बोंबील पण टाकता, पण आज एकादशी मी काही बोंबील टाकत नाही आहे. साधे सोपे टाकते आहे भाजी. तेल टाकते आहे. चार पाया टाकलेले आहे, थोडंसं वरती टाकलेलं आहे तेल. आता मी त्याच्यामध्ये मिरची टाकणार आहे. आणि भाजीमध्ये बोंबील पण टाकतात, मी काय टाकितलं नाही. आज एकादशी होती म्हणून टाकले नाही मी बोंबील. टमाटा टाकते आहे. कोथिंबीर, थोड्या टाकते आहे.
याच्यामध्ये मी म्हणजे यांना पहिले शिजवून घेतले होते, तेलामध्ये थोडंसं मिठामध्ये शिजवून घेतलेले होते. त्याच्यामध्ये मी आता कूट भरलेलं आहे शेंगदाण्याचं. आता याच्यामध्ये मी सोडते आहे. बघा असं कालून घ्यायचं मस्तपैकी. बघा बघा किती छान. आता हे ना उरलेलं शेंगदाणे कांडे याच्यामध्ये टाकून देते मी. छान भाजी लागते. काय शिजलेलं पाणी वांग्यांचं टाकते आहे. अजून थोडं टाकते आहे. चवीपुरतं मीठ. मस्तपैकी हे बघा एकदम छान. 10-15 मिनटं होऊ द्यायचं, मग गॅस बंद करायचं. मस्त भरलेले वांगे किती मस्त छान झालेली आहे भाजी शेंगदाण्याची. वर कोथिंबीर टाकते आहे मी. हे बघा मी आता गॅस बंद करते आहे. एकदम छान झालेली आहे. झालेली आहे भाजी. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. लय भारी. बाय.